भुरुकवाडीतल्या शाळेचा पहिला दिवस संपेपर्यंत मी इतका दमलो होतो की संध्याकाळ कधी झाली हे मला कळलं नाही. दिवसभर मुलांशी ओळखी, मुख्याध्यापकांशी चर्चा, वर्गाची पाहणी, शाळेची कागदपत्र हे सगळं नवीन होतं. पण थकवा शरीराला कमी आणि मनाला जास्त जाणवत होता. नवीन जागा, नवीन माणसं, नवीन जबाबदारी हे तिन्ही एकाच वेळी आयुष्यात आले की मन शांत बसत नाही. सूर्य पश्चिमेच्या टेकडामागे अलगद झुकू लागला होता. संध्याकाळच्या वाऱ्याने दिवसभराच्या उकाड्याला थोडासा दिलासा दिला होता. खोलीत बसून राहावंसं वाटेना. मी सहज गावात फेरफटका मारायला बाहेर पडलो. शाळेपासून थोड्याच अंतरावर एक जुना पिंपळ होता. त्याच्या भोवती दगडांचा गोलाकार पार बांधला होता. पारावर 4-5 वृद्ध निवांत बसले होते. कुणाच्या हातात विडी होती, कुणी तंबाखू मळत होता, तर कुणी फक्त रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांकडे शांतपणे पाहत बसला होता. त्या जागेत काहीच विशेष नव्हतं, पण गावचा ठाव तर तिथेच होता. मी जवळ आलो तसं त्यांच्या गप्पा क्षणभर थांबल्या. गावात नवीन माणूस दिसला की त्याची चौकशी करण्याची उत्सुकता ही प्रत्येक खेड्यात सहज सवय असते. त्यापैकी एका वयस्कर गृहस्थाने डोक्यावरचा पांढरा फेटा जरा सरळ केला आणि माझ्याकडे पाहत विचारलं, "राम राम, तुम्हीच का नवं मास्तर?" त्यांच्या आवाजात संशय नव्हता तर आपुलकी होती. "हो, आजच रुजू झालो आहे," मी नम्रपणे उत्तर दिलं. "या बसा." त्यांनी पारावर हाताने जागा दाखवली. मी बसलो. काही क्षण कुणीच काही बोललं नाही. गावातल्या शांततेला एक भाषा असते. शहरात 2 मिनिट शांतता पसरली की माणसं अस्वस्थ होतात. इथं मात्र शांतता ही संवादाची सुरुवात असते. समोरून गुरांचा कळप परत येत होता. त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा मंद आवाज वाऱ्यावर तरंगत होता. 2 लहान मुलं धावत आली आणि पाराजवळच खेळू लागली. एक बाई डोक्यावर गवताचा भारा घेऊन घराच्या दिशेने चालली होती. तिच्या पायात चप्पल नव्हती, पण चालण्यात थकव्यापेक्षा सवय जास्त होती. "कुठलं गाव तुमचं?" दुसऱ्या गृहस्थांनी विचारलं. मी माझ्या गावाचं नाव सांगितलं. "म्हणजे आपल्याकडचंच की. बरं झालं, या भागातली बोली समजायला वेळ लागणार नाही." ते सहज हसले. गप्पांचा ओघ हळूहळू वाढत गेला. शेतीवर चर्चा झाली. यंदाच्या पावसाचा अंदाज निघाला. बाजारात ज्वारीचा भाव किती आहे, खत वेळेवर मिळेल का, गावच्या ओढ्यात यंदा पाणी टिकेल का, अशा विषयांवर ते इतक्या सहज बोलत होते जणू प्रत्येक प्रश्न त्यांच्या आयुष्याशी थेट जोडलेला होता. मी जास्त बोलत नव्हतो, ऐकत होतो. आणि मला जाणवत होतं की पुस्तकातून गाव समजत नाही, गाव पारावर बसूनच समजतं. तेवढ्यात आतापर्यंत शांत बसलेले एक वृद्ध गृहस्थ हलकेच माझ्याकडे वळले. त्यांचा चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होता. डोळे मात्र विलक्षण तेजस्वी होते. अंगावर धुतलेलं पण अनेक ठिकाणी शिवलेलं पांढरं धोतर कुर्तं होतं. हातात जुनी काठी. ते बराच वेळ माझ्याकडे निरखून पाहत राहिले. मग अगदी हळू आवाजात म्हणाले, "मास्तर." मी त्यांच्या दिशेनं पाहिलं. "शाळेत मुलांना पुस्तकातलं शिकवता येतं, पण गाव शिकावायचं असेल तर आधी गाव ऐकायला शिका." इतकं बोलून ते पुन्हा शांत झाले. त्या एका वाक्याचा अर्थ मला त्या संध्याकाळी पूर्ण समजला नव्हता. पण पुढच्या काही महिन्यात भुरुकवाडीनं मला जे शिकवलं त्याची पहिली चाऊल कदाचित त्या पिंपळाच्या पारावरच लागली होती. मी नकळत त्या गृहस्थांकडे पुन्हा पाहिलं. मला नंतर समजलं, संपूर्ण भुरुकवाडीत त्यांना सगळे फक्त एका नावाने ओळखत होते, तात्या. भुरुकवाडीतल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात एका नव्या आवाजाने व्हायची. कधी पहाटेच्या पाखरांचा किलबिलाट, कधी दूरवरून येणाऱ्या बैलगाडीच्या चाकांचा किरकिर आवाज, तर कधी देवळातल्या घंटेचा मंद नाद. त्या दिवशी मात्र माझं लक्ष एका वेगळ्याच गोष्टीकडे गेलं. शाळेच्या पटांगणाच्या टोकाला एक प्रचंड वडाचं झाड उभं होतं. पहिल्या दिवशी ते माझ्या नजरेत आलं होतं, पण त्याच्याकडे पाहायला मला वेळ मिळाला नव्हता. आज सगळी मुलं वर्गात गेल्यावर मी नकळत त्या झाडाकडे चालत गेलो. जवळ पोचलो तसं त्याचा खरा थाट लक्षात आला. 4-5 माणसं हातात हात घालून उभी राहिली तरी त्याचा बुंदा पूर्ण कवेत येणार नाही, एवढा तो विशाल होता. पारंब्या जमिनीत शिरून पुन्हा खोड झाल्या होत्या. कोणतं मूळ खोड आणि कोणती पारंबी हेच कळणं कठीण होतं. त्या झाडाच्या सावलीत उभा राहिल्यावर उन्हाचा चटका क्षणात कमी झाला. हवा वेगळीच वाटत होती. जणू त्या झाडाने स्वतःभोवती एक शांत जग निर्माण केलं होतं. मी बुंद्याला हात लावला.
खडबडीत झालेला स्पर्श होताच एक विचित्र भावना मनातून गेली. किती पिढ्या या झाडाखाली बसल्या असतील, किती मुलांनी इथे पाडे म्हटले असतील, किती वाद इथे मिटले असतील, किती स्वप्न इथून उभी राहिली असतील. झाडाशी ओळख करून घेताय वाटतं. मागून आवाज आला. मी पाहिलं. तात्या. हातात काठी, डोक्यावर पांढरा फेटा, चेहऱ्यावर नेहमीसारखंच प्रसन्न हास्य. हो, खूप जुनं दिसतंय, मी म्हणालो. तात्या झाडाजवळ आले. त्यांनी हलकेच बुंदावर हात ठेवला. जुनं? अरे मास्तर, हे झाड जुनं नाही. हे सगळ्या गावात म्हातारा माणूस आहे. मी हसत त्यांच्याकडे पाहिलं. याला बोलता आलं असतं ना तर भुरुकवाडीची कितीतरी रहस्य सांगितली असती. तात्या काही क्षण त्या झाडाकडे पाहत राहिले. माझं आजोबा सांगायचं, ते लहान असताना हे वडाचं झाड एवढंसं होतं. तेव्हा इथं शाळाच भरायची, पण इमारत नव्हती. गुरुजी झाडाखाली बसायचं आणि पोरं मातीवर बोटानं अक्षर गिरवायची. मी न बोलता ऐकत राहिलो. त्या काळी भुरुकवाडी गाव नव्हतं, फक्त 25-30 घराची वाडी होती. चारही बाजूला काळी जमीन, पावसावर जगणारी शेती. पाणी मिळालं तर वर्षभर निभायचं, नाहीतर लोक मजुरीला बाहेर पाडायचे. तात्यांचा आवाज आता हळूहळू आठवणीत हरवत होता. मग एकदा मोठा दुष्काळ पडला. अनेक घरांनी गाव सोडलं, पण काही हट्टी माणसं म्हणली माती सोडायची नाही. त्यांनी इथंच राहायचं ठरवलं. विहिरी खोदल्या, ओढ्यावर बांध घातले, झाडं लावली आणि पुन्हा शेती उभा केली. तात्याने समोरच्या रस्त्याकडे इशारा केला. आज तुला जी दिसतायत ना ही घरं, त्यापैकी बरीच घरं त्या माणसांच्या लेकराची आहेत. मी गावाकडे पाहिलं. दूरवरून एक बैलगाडी हळूहळू जात होती. 2 मुलं दप्तर खांद्यावर टाकून धावत होती. एका अंगणातून जात्याच्या वर दळण्याचा आवाज येत होता. हे दृश्य अचानक वेगळं वाटू लागलं. आत्तापर्यंत मला फक्त घरं दिसत होती. आता त्या घरांमागची पिढ्यानपिढ्यांची झुंज दिसू लागली होती. तात्या पुन्हा बोलू लागले. मास्तर, गावचा इतिहास कागदावर कमी आणि माणसांच्या लक्षात जास्त असतो. सरकारी नोंदीत तुला भुरुकवाडी कधी वसली तर सापडेलच, पण गाव का टिकून राहिलं ते फक्त इथल्या माणसांकडूनच कळलं. त्यांचं ते वाक्य माझ्या मनात खोलवर उतरलं. मी पुन्हा त्या वडाकडे पाहिलं. त्याच्या पारंब्या जमिनीत घट्ट रुजल्या होत्या. प्रत्येक पारंबी वेगळी, पण सगळ्या एका खोडाशी जोडलेल्या. क्षणभर मला वाटलं भुरुकवाडी अगदी तशीच आहे. प्रत्येक घर वेगळं, प्रत्येक माणूस वेगळा, प्रत्येकाची कथा वेगळी, पण मुळं मात्र एकाच मातीवर खोलवर रुजलेली. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं, मी ज्या गावात शिक्षक म्हणून आलो होतो, ते गाव मला फक्त मुलांना शिकवायला नव्हे तर स्वतः आयुष्यही शिकवायला तयार बसलं होतं. रात्री पडलेल्या हलक्या सरींमुळे सकाळच्या हवेत एक वेगळाच गारवा उतरला होता. शाळेच्या पटांगणातल्या चिंचेवर अजूनही पाण्याचे थेंब लटकत होते. मुलांच्या पावलांनी ओल्या मातीवर उमटलेले ठसे पाहताना मला जाणवलं, गावात प्रत्येक दिवस नव्यानं सुरू होतो, पण त्याच्या पाऊलखुणा मात्र माती जपून ठेवते. त्या दिवशी मधल्या सुट्टीत एक मुलगा धापा टाकत माझ्याजवळ आला. मास्तर, मुख्याध्यापकांनी तुम्हाला बोलवलंय. मी कार्यालयात गेलो. मुख्याध्यापकांनी काही कागदपत्रावर सह्या घेतल्या आणि ते सहज म्हणाले, मास्तर, अजून तुमच्या जेवणाची नीट व्यवस्था झाली नसेल. 2-4 दिवस तुम्ही सकोआजीकडे जा. सगळं गाव त्यांच्याच हातात जेवून मोठं झालंय. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. कुठे राहतात त्या? मी विचारलं. शाळेच्या मागच्या गल्लीत तुळशी वृंदावन असलेलं जुनं कौलारू घर दिसेल बघा. विचारलं तर प्रत्येकजण दाखवल. शाळा सुटल्यावर मी त्या गल्लीत शिरलो. अरुंद मातीचा रस्ता, दोन्ही बाजूनी जुनी घरं, काही अंगणात मिरच्या वाळत घातलेल्या तर काही ठिकाणी गोवऱ्यांच्या ओवाळ्या भिंतीला टेकून रचलेल्या. एका घरासमोर पोचताच माझे पाय आपोआप थांबले. लहानसं कौलारू घर, समोर अगदी स्वच्छ सारवलेलं अंगण, मध्यभागी तुळशी वृंदावन. ओसरीवर पितळी लोटा उन्हात चमकत होता. घरातल्या चुलीचा धूर अलगद वर येत होता आणि त्याचबरोबर भाजलेल्या ज्वारीच्या भाकरीचा आणि लसणाच्या ठेच्याचा दरवळ हवेत पसरला होता. कोण आहे र? आतून वृद्ध स्त्रीचा आवाज आला. मी यशवंत, शाळेत नवीन शिक्षक म्हणून आलोय. इतकंच बोललो होतो, तोच त्या दारातून एक सडपातळ सुरकुतलेल्या चेहऱ्यांची वृद्ध स्त्री बाहेर आली.
नऊवारी नेसलेली, कपाळावर मोठं कुंकू, डोळ्यात विलक्षण माया. तिनं मला वरपासून खालपर्यंत पाहिलं. क्षणभर काहीच बोलली नाही. मग हसत म्हणाली, अरे उंबरट्यावर का उभा राहिलास? घरात ये. शिक्षक म्हणून माणूस दारात उभा राहिला तर घरालाच लाज वाटते. त्या एका वाक्यानं माझ्या मनातली सारी संकोचाची धूळ उडून गेली. मी आत शिरलो. घर साधं होतं पण नीटनेटकं. एका कोपऱ्यात चूल पेटलेली, भिंतीला तांब्याची भांडी रांगेत लावलेली. जुन्या देव्हाऱ्यात तेलाचा दिवा शांतपणे तेवत होता. घरात श्रीमंती नव्हती, पण उणीवचं ओझंही जाणवत नव्हतं. बस, आजीनं पाठपुरावा सडकवला. मी बसलो. ती चुलीजवळ गेली आणि क्षणात माझ्याबरोबर ताट मांडलं. गरमागरम ज्वारीची भाकरी, वांग्याचं भरीत, तांबड्या लसणाचा ठेचा, ताक आणि शेवटी गुळाचा छोटासा खडा. घे, आधी खा, गप्पा नंतर मारू. मी पहिला घास घेतला. भाकरीची चव आजही माझ्या जिभेवर तशीच आहे. कदाचित ती फक्त ज्वारीची भाकरी नव्हती, त्यात त्या घराची ऊब मिसळलेली होती. मी जेवत असताना आजी शांतपणे माझ्याकडे पाहत बसली होती. आई वडील कुठं असतात र? तिने सहज विचारलं. मी माझ्या घराबद्दल सांगितलं. ती मध्येच म्हणाली, मग झालं, आता इथं असताना काळजी करू नकोस. भूक लागली की ह्या घरात यायचं. मास्तर पोटभर जेवला तरच पोरांना पोटभर ज्ञान देईल. तिचं वाक्य ऐकून माझ्या घशातला घास क्षणभर अडकला. त्या शब्दात उपदेश नव्हता, आईची काळजी होती. तेवढ्यात 2 लहान मुलं दारातून धावत आत आली. आजी, पाणी दे. तिनं क्षणाचाही विलंब न लावता त्यांना पितळेच्या घागरीतून पाणी दिलं. त्यांच्या डोक्यावरून प्रेमळ हात फिरवला. मी सहज विचारलं, तुमची नातवंड आहेत का? ती मंद हसली. नाही रे बाबा. क्षणभर थांबून ती म्हणाली, अरे या गावातलं प्रत्येक लेकरू माझंच आहे. त्या एका वाक्यानं मला सुकवाजी कोण आहे याची पहिली ओळख झाली. त्या दिवशी मी सुकवाजीच्या घरातून बाहेर पडलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की भुरुकवाडीत काही घरांना पत्ता नसतो. त्यांना फक्त नाव असतं. आणि तसंच हे नाव म्हणजे सुकवाजीचं घर. त्या दिवसानंतर ते घर माझ्यासाठी जेवणाचे ठिकाण राहिलं नाही, तर ते भुरुकवाडीतलं माझं पहिलं माहेरघर बनलं.